नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय क्रमांक 4.1 नवोदयचा आणि त्यातल्या दुसरं गणित यावर आपण आजचा व्हिडिओ तयार करणार आहोत। 4.1 चा पूर्ण स्वाध्याय असलेला व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यात डिस्प्ले होते, त्याच्यावर जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहू शकता, सगळी त्याच्यातली उदाहरणं पाहू शकता। परंतु हे एक गणित मी स्पेशल एका गणितावर एक व्हिडिओ घेतोय। त्याचं कारण असं आहे की असे मोठे मोठे 4 ठिकाणी दशांश आलेले आहेत, हे सगळं पाहिल्यानंतर आपण कन्फ्यूज होतो, इथं काय करावं हे आपल्या लक्षात येत नाही। साध्या सोप्या गोष्टी आहेत आणि मुलं काय करतात, हे गणितच सोडून देतात। तर इथं काही अजिबात गोंधळून जायचं नाही। काय करायचं की ह्याचे जे छेद आहेत, दशांश अपूर्णांकाने दशांश अपूर्णांकाचा भागाकार करतेवेळी जे छेद असतात ते छेद अपूर्णांकात न ठेवता पूर्णांकात करायचे आणि भागाकार करायचा, सोपा होतो। आता पहा, हा छेद आहे 0.04। आता इथं दशांशानंतर 2 स्थळ आहेत, म्हणजे ह्याला गुणिले 2 शून्य एकावर, म्हणजे 100 न गुणायचं। बरं, छेदाला 100 न गुणलं, अंशालाही 100 नच गुणावं लागतं। 0.4 गुणिले 100, कारण खाली एका संख्येनं वर एका संख्येनं गुणून चालत नाही, ते अपूर्णांकाचा बॅलन्स बिघडतं। अपूर्णांक जशास तसा राहिला पाहिजे, म्हणजे त्याचं सममूल्य राहायला पाहिजे, म्हणून वर आणि खाली सारख्याच छेदाने भागायचं। आता अधिक 0.04 छेद 0.4, इथला छेद सुद्धा मला काय करायचा, पूर्णांक करायचा, परंतु इथं दशांशानंतर एकच स्थळ आहे, म्हणजे गुणिले 1 नंतर 1 शून्य, म्हणजेच 10 न गुणायचे। आता मग अंशाला सुद्धा 10 नेच गुणावे लागेल। ही फार साधी सोपी पद्धत आहे। आता हे दोन्ही अपूर्णांक आम्ही पूर्णांकात करणार आहोत। आता 0.04 ला जर 100 न गुणलं तर काय होतं, 4 येतं उत्तर। कसं येतं हे पहा, 0.04 गुणिले 100, मला 100चा पाडा येतो, 100 4 400, आणि मग 100 0 0, हे शून्य काही लिहिलेत काही फरक पडत नाही। 2 स्थळानंतर दशांश आहे, 1 2 स्थळानंतर दशांश, म्हणजे 4.00, म्हणजे त्याचं 4 उत्तर यायला आलं लक्षात। किंवा आपण गुणाकाराच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे शिकलेलं आहे, शॉर्टसुद्धा घेतलेले आहेत, की जेव्हा दशांश अपूर्णांकाला 100 ने 10 ने गुणतो त्यावेळी जितके शून्य तितका दशांश उजवीकडे सरकतो। आता 2 शून्य आहेत, 2 घरं उजवीकडे दशांश सरकला आणि 4च्या पुढं आला। 2 स्थळ दशांश उजवीकडे सरकला आणि 4च्या पुढं आला, म्हणजे पुढं आवश्यकता नाही। आता इथं 100 न गुणले, 2 स्थळ दशांश उजवीकडे सरकतो, परंतु माझ्याजवळ एकच स्थळ आहे, मग दुसरं स्थळ 100 घेऊन मी दशांश शून्य करू शकतो पुढं, परंतु 40 म्हणजे एखादी संख्या आहे त्याच्यानंतर दशांश आहे, तर त्याच्यानंतरच्या शून्याला काहीही अर्थ उरत नाही, काही किंमत राहत नाही। आता अधिक इथलं पहा, इथं सुद्धा 1 स्थळानंतर दशांश पुढे जाणार आहे, 0.4, म्हणजे इथं येतो दशांश, खाली 1 स्थळानंतर दशांश झाला म्हणजे 4 आला। आता पहा, मग इथं अगोदरच आपण हा भागाकार करून घेऊ, किंवा छेद समान आहे, दोन्ही प्रकारे मी तुम्हाला करून दाखवणार आहे, परंतु अगोदर 4 1 4 4 1 4 4 10 40, 4 1 4 4 1 4 दशांश 0 दशांश 1 0.1, मग 10 अधिक 0.1, 10 अधिक 0.1, ही बेरीज 10.0 अधिक 0.1, ही बेरीज पहा 10.1, याचं उत्तर काय आलं 10.1, पर्याय क्रमांक 1 येतं। आता हेच दुसऱ्या पद्धतीनं जर केलं काय होतं पहा, इथं 40/4 अधिक 0.4/4, मग छेद समान आहे म्हणून अंशांशाची हे दुसरी पद्धत सांगतोय बरं का। अंशांशाची बेरीज केली, 40 अधिक 0.4 म्हणजे 40.4 भागिले 4 आलं। ह्याला संक्षिप्त रूप 4 1 4 वरी भागलं, 4 1 4 4 0 0 4 1 4 10.1, तेच उत्तर येतं। मुद्दाम म्हणून एकाच उदाहरणावर हा व्हिडिओ घेतलेला आहे, याचं उत्तर 10.1 आलेलं आहे। अजिबात घाबरून जायचं नाही। छेदाला काय करायचं, पूर्णांकात घ्यायचं, आणि गुणाकार करताना ही एक ट्रिक लक्षात ठेवा, जेवढे शून्य तेवढा दशांश स्थळ उजवीकडे सरकतं 10 ने 100 ने गुणताना। अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।